आई तुळजाभवानी मातेवर लाखो भक्तांची श्रद्धा आहे। नवरात्र उत्सवाच्या निमित्त साधून श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रोडपाली बस टर्मिनलच्या मैदानावर महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना केली आहे। विशेष या मंदिराचा गाभारा सुद्धा हुबेहूब साकारण्यात आलाय। त्यामुळे प्रत्यक्ष आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्याचे समाधान भाविकांना मिळत आहे। 6 फूट उंच आणि 4 फूट रुंदी असणारी देवीची ही मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी देवी आणि मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिकृती श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साकारण्यात आली आहे। रोडपाली व कळंबोली मधील या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। या नवरात्र उत्सवाचे आयोजन प्रदीप ठाकूर यांनी केले आहे। तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे। महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी आदिशक्तीचे हे मूळ स्थान मानले जाते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीला अग्रमान आहे। नाकात नथ, गळ्यात वेगवेगळे दागिने, दररोज ठरलेल्या रंगाची साडी आई तुळजाभवानीला नेसवण्यात येते। एकंदरीतच रोडपाली कळंबोलीचे वातावरण यामुळे भक्तिमय झाले। देवीचा गाभारा फुट्ट्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलाय। श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रोडपाली कळंबोली कुलस्वामिनीच्या पुढे गरबा खेळला जात आहे। त्याचबरोबर हरिपाठ, संगीत, भजन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जात आहेत। यंदाच्या या उत्सवाला गेल्या 3 दिवसांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजक प्रदीप ठाकूर यांनी दिली आहे। एकंदरीतच रोडपालीत तुळजापूर अवतरल्याचा प्रत्यय अनेकांना येत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रोडपाली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।